नागपुरात नेहमीप्रमाणे यंदाही सर्वात मोठ्या रामनवमी उत्सवाचं आयोजन करण्यात आले। सोहळ्यासाठी नागपुरात सर्व तयारी सुरू झालेली आहे। नागपूर पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। रामनवमी निमित्त निघणाऱ्या शोभायात्रेच्या मार्गाची पाहणी करण्यात आली आहे, तर लाईट आणि जनरेटरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे। राज्य राखीव पोलीस दल, होमगार्ड तसंच पोलीस अधिकाऱ्यांचे एकूण 5000 पोलीस तैनात करण्यात आले। तर सोहळ्यावर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येईल। जो ड्रोन आहे तो आमचे सगळे बंदोबस्तामध्ये आम्ही त्याचा वापर करतो। या बंदोबस्तामध्ये पण त्याचा वापर होणार आहे आणि सेक्टर वाईज ते आपण वापरणार आहे आणि त्याचा इम्पॅक्ट असा होईल की आम्हाला एक फुटेज मिळतात की कोण लोक आहे त्याचे काही वेळेस काही असामाजिक तत्व पण त्याच्यात गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात, तर त्यांच्या सगळ्यांवर आमची नजर राहील। किती लोक आहे, कसे ते मूव्ह होत आहे, सगळी याच्यासाठी आपण ड्रोन पेट्रोलिंग जसं म्हणतो किंवा ड्रोन फुटेज कॅप्चरिंग जे म्हणतो ते आपण सगळ्या याच्यात करणार आहे। याच्यात जवळपास 4 ते 5,000 लोकांचा बंदोबस्त याच्यात उद्या राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।